एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीसह येणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। हीटवेव्हचा धोका असणारच आहे, पण त्याबरोबर येणारा हा पाऊस धोकादायक असू शकतो। त्याच्यामुळे कुठल्या भागांमध्ये हा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर कुठल्या भागांमध्ये हीटवेव्ह सक्रिय होणार आहे, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॅटेलाइट इमेज, जेणेकरून आपल्याला कळतं की बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्र असेल, यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे। त्याच्यामुळे सॅटेलाइट इमेज आपण पाहूयात। इकडे जर तुम्ही बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे आणि या चक्राकार वाऱ्यांचं चक्रीवादळामध्ये सुद्धा कन्वर्जन होऊ शकतं, पण आता तरी सध्या अशी कुठलीही परिस्थिती नाहीये। पण या वाऱ्यांमुळेच तुम्ही जर इकडे बघितलं, दक्षिण भारतात पाऊस पडतच आहे आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा होतोय। हे ढग तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच कडक अशा उन्हामध्ये सुद्धा आपल्याला विदर्भ, मराठवाडा, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा हवामान विभागाने अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। कुठल्या भागांमध्ये अलर्ट दिलेला आहे आपण ट्विट पाहणार आहोत हवामान विभागाचा, जेणेकरून आपल्याला कळेल काय अंदाज आहे। IMDच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचे वारे या सगळ्यांची शक्यता आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये उद्यापासून अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे। तुरळक ठिकाणी हलका गडगडाट होईल आणि पावसाची सुद्धा शक्यता आहे। उद्यापासून मुंबईतलं वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे। ढगाळ वातावरण मुंबईमध्ये असेल आणि त्याचबरोबर पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुढे आपण पाहणार आहोत मॅप वाईज कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहे। 31 तारखेचा अंदाज बघा। आता मॅप वाईज अलर्ट जर आपण बघितले तर या भागांमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणातला बघितलं तर पण सिंधुदुर्ग, या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजे इथे पावसाची शक्यता आहे। सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट या ठिकाणी होईल आणि त्याचबरोबर पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। वरच्या बाजूला तुम्ही जर बघितलं उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, रत्नागिरी, ठाणे असेल किंवा पालघर असेल, या भागामध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे, म्हणजे तिथे सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 31 तारखेचा अंदाज होता। विदर्भामध्ये पावसाची शक्यता नाहीये। विदर्भामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान काल पाहायला मिळालं होतं। चंद्रपूर असेल किंवा बाकीच्या सगळ्या भागांमध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान विदर्भामध्ये आहे। पण सध्या तरी म्हणजेच 31 तारखेला विदर्भात पावसाची शक्यता नाहीये। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकणातल्या अर्ध्या पट्ट्यामध्ये 31 तारखेला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। पुढे आपण पाहणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये कशा प्रकारे पाऊस पडणार आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर एप्रिल महिनाच जी सुरुवात होणार आहे एप्रिल महिन्याची, तीच पावसापासून होणार आहे। कारण मार्च महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात आपल्याला थोड्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळाला होता, पण एप्रिल महिन्यात असं नसणार आहे। एप्रिल महिन्यात ऊन तर आपल्याला पाहायलाच मिळणार आहे, पण एप्रिल महिन्याच्या एंड पर्यंत जर तुम्ही बघितलं तर पाऊस अनेक भागांमध्ये आपल्याला पडलेला दिसू शकतो आणि हा पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह पडेल, मेघगर्जनेसह पडेल आणि त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। अनेक भागांमध्ये तुम्हाला इथे येलो अलर्ट पाहायला मिळेल। विदर्भातील काही जिल्हे सोडले तर अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि हा कोकणाचा अर्धा पट्टा, पालघर जर सोडलं, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, या सगळ्या भागांमध्ये 1 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस नाहीये, पण बाकीच्या ठिकाणी अर्धा मध्य महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र, सगळ्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे असा अंदाज आहे। 2 तारखेला सुद्धा विदर्भातील जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, जालना, परभणी, लातूर, मराठवाड्यातील सुद्धा अर्ध्या जिल्ह्यांमध्ये 2 तारखेला पाऊस येणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। एकूणच जर आपण बघितलं तर पुढच्या 2 ते 3 दिवसांचा हा अंदाज होता आणि एप्रिल महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचं तुम्हाला दिसतंय। त्याच्यामुळे विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि इव्हन कोकणामध्ये सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। आता मग उन्हाचं काय? ऊन असणारच आहे। ज्या वेळेला पाऊस पडणार नाही, ज्या वेळेला ढगाळ वातावरण नसणार आहे, त्यावेळेला त्या भागांमध्ये उन्हाचा पारा चढलेला आपल्याला दिसत आहे। जर आपण बघितलं तर गेले 4 ते 5 दिवस झाले पुन्हा एकदा 35 डिग्री सेल्सिअसच्या वर अनेक भागांमध्ये तापमान गेलेलं आहे आणि तसंच वातावरण पुढे सुद्धा असणार आहे। पण या कडक अशा उन्हामध्ये
पावसाची सुद्धा हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे जे काही जिल्हे होते तुम्ही जर बघितले 2 तारखेपर्यंतचा हा अंदाज होता आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच हा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार आहे असं आपल्याला दिसत आहे। त्याच्यामुळे या जिल्ह्यांमधून जर तुम्ही येत असाल तर काळजी करण्याची गरज आहे। शेतकऱ्यांची जी काही पिकं असतील ती त्यांनी लवकर काढून घ्यावी, कारण हा पाऊस तुरळक ठिकाणी जरी पडत असला तरी तो वाऱ्यासह येणार आहे आणि गारपिटीसह येणार आहे, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे। त्याच्यामुळे सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुमच्या भागामध्ये अजून सुद्धा तुम्हाला कुठले जर प्रश्न असतील हवामान रिलेटेड ते सुद्धा कमेंटमध्ये मांडायला विसरू नका। असेच हवामानाचे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स तुम्हाला पाहायचे असतील तर मुंबई तकला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।